नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल MT बाईट्स आणि मोरमध्ये. तर आज संकष्टी चतुर्दशी असल्यामुळे मी मोदक बनवत आहे. चला तर मग सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या रेसिपीला. तर मोदकाच्या सारणासाठी मी इकडे 1/2 किलोपेक्षा कमी गूळ आणि 1 अख्ख्या ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. आता याचं मी सारण तयार करून घेत आहे. तर सारण करताना अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी ते तेल यूज करत आहे, जेणेकरून ते आपण गूळ आणि जे खोबरं परतून घेणार आहोत ते भांड्याला चिकटणार नाही. आता आपल्याला ओल्या नारळाचा खीस आणि सुकं खोबरं एकत्र परतून घ्यायचं आहे. सारण बनवताना मी ते मंद आचेवरच बनवत आहे, जेणेकरून आपलं गूळ आणि खोबरं भांड्याला चिकटणार नाही. अशा प्रकारे हळूहळू परतून मी हे सारण बनवत आहे. तुम्ही बघू शकता की गूळ आणि खोबरं एकत्र होत आहे. आपल्याला सारणात गूळ अगदी विरघळला आणि त्यातील पाण्याचा अंश कमी होईपर्यंत तो चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे, जसं मी या ठिकाणी परतत आहे. तुम्ही बघू शकता की पाण्याचा अंश आता कमी झालेला आहे. आता यामध्ये चवीसाठी वेलची आणि थोडंसं जायफळची पूड मी घालत आहे. वेलची आणि जायफळची पूड घालून मिश्रण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आता हे सारण आपलं होत आलं आहे. आणखीन 2 मिनिटं ढवळून मी गॅस बंद करणार आहे. तर आता मी पातेल्यामध्ये 1 वाटी एवढं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साजूक तूपही घालू शकता. आता या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता ज्या मापाने आपण पाणी घेतलं आहे त्याच मापाने मी 1 वाटी तांदळाचं पीठ देखील चाळून घेतलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर मी हे त्यामध्ये मिश्रण एकत्र करून घेणार आहे. पीठ घालून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. आता गॅस बंद करून ते थोड्या वेळ झाकण लावून ठेवून आता त्याचं पीठ मळण्यासाठी घेतलं आहे. तर अशा प्रकारे पीठ मळून रेडी आहे. मोदकासाठी मी आता आपल्या तांदळाच्या पिठाच्या वाट्यांमध्ये आपलं मिश्रण भरून त्याला हाताच्या साहाय्याने मोदकाचा आकार देत आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही बाजारामध्ये रेडीमेड मोदकाचा जे साचा भेटतो त्याचाही उपयोग करू शकता. ह्या पाऱ्या अशा बाजूने बंद करून हलक्या हलक्या हाताने एकत्र करून मी या ठिकाणी मोदक तयार करून घेत आहे. अशा प्रकारे मोदकाच्या पाऱ्याही सुंदर पद्धतीने बनवून तयार आहे. बघू शकता किती चांगला मोदक रेडी आहे. या ठिकाणी आई मला मोदकासाठी पिठाच्या वाट्या बनवण्यासाठी मदत करत आहे. पुन्हा एकदा मोदकाची पारी कशी बनवायची ती बघूया. सारण भरून हलक्या हाताने बाजूनी
मोदकाच्या पाऱ्या बनवून घ्यायच्या। सर्व पाऱ्या बनवून झाल्यावर आपण हलक्या हलक्या हाताने त्या पाऱ्या एकत्र करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे ह्या पाऱ्या सर्व एकत्र करून झाल्यावर आपल्याला एकदम सुंदर असा मोदकाचा आकार मिळतो। अशा प्रकारे माझा दुसरा मोदकही बनवून रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारे आई आणि मी पटापट सर्व मोदक बनवून रेडी करतो। तर मी हे मोदक तयार करून घेतले आहे। आता मी ते वाफवून घेणार आहे। चाळणीमध्ये ठेवून 7 ते 8 मिनिटं मी वाफवून घेणार आहे। अशा प्रकारे मोदक रेडी झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की